असलेला जो भक्त आहे ना, त्या भक्ताचं नाव सांगू लागले. म्हटले पृथ्वी तलावरला जो असणारा रावण नावाचा भक्त आहे ना, तो रावण भगवान शंकराला नेण्याकरता. अरे भगवान शंकराला नेण्याकरता आलाय? म्हटले हो. आणि ते त्याला घेऊन जाणार आहे? म्हटले हो आई साहेब. त्याला नेण्याकरता आला आणि ते आज भगवान शंकर रावणासोबत जाणार आहे. भगवान शंकर रावणासोबत जाणार आहेत म्हटल्याच्या नंतर महाराज इकडं असं असणारे भगवान शंकर त्या शिळेवरती बसलेले आहेत. नंदी त्या ठिकाणी विराजमान आहेत आणि रावण त्या कैलासावरती येऊ लागला. आणि येत असताना रावणाने त्या भगवान शंकराला विनंती केली. म्हटले देवा चला, म्हटले मी तुम्हाला नेण्याकरता, मला माझ्या असणाऱ्या लंकेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी काय पाहिजे, माझ्या लंकेमध्ये तुम्ही वास्तव्य करा. देवा तुम्ही त्या ठिकाणी राहा आणि तुमची आराधना मी तुम्ही त्या ठिकाणी करा. म्हटले भगवान परमात्मा म्हणतात रावणा अरे आलो असतो म्हटले, पण तुझी तेवढी भक्ती नाहीये की जेवढी भक्ती माझ्या असणाऱ्या या कैलासावरल्या गणांच्या. म्हटले काय करतात तुमचे गण, कोणत्या भक्ती करतात? ते म्हटले अनन्य भक्ती करतात. सर्वस्व मला असं असणार अर्पण केलेलं आहे. सर्वस्व त्या ठिकाणी मलाच त्या ठिकाणी अर्पण केलंय. म्हटले काय अर्पण केलंय? म्हटले ऐका ना, ज्या वेळेस तुम्ही सर्व अर्पण करता, सर्व म्हणजे जे शरीर सुद्धा त्याला अर्पण करताना भगवान शंकराला कशाचा भस्म लावला जातो? चिता भस्म लावला जातो. ज्या वेळेस चितेला या शरीराला चितेवरती टाकून भस्म केलं जातं, जाळलं जातं, ज्यावेळेस जो शिल्लक राहतो ना, तर तो शिल्लक राहिलेली जी राख आहे ना, ते राख माझ्या भगवान शंकराला त्या ठिकाणी काय होते, वाहिली जाते. आणि भगवान शंकर त्या रावणाला म्हणू लागले रावणा जर तुला मला घ्यायचं असेल ना तर आधी जळावं लागेल, आधी मरावं लागेल. आणि सर्वस्व ज्या वेळेस तुम्हाला अर्पण करशील त्यावेळेस मी तुझ्या संग येईन. म्हटले तोपर्यंत मी तुझ्या संग येणार नाही. पहा म्हटले माझ्या कैलासावरती जेवढे गण आहेत ना, हे सर्व गण त्या ठिकाणी काय करतात, स्वतःची चिता म्हणजे स्वतःलाच माझ्यावरती अर्पण करतात. रावण म्हटला देवा जर असे जर तुम्ही आले नाहीत ना तर मी तुम्हाला तुमच्या धामासहित उचलून घेऊन जाईल. असं म्हटल्याच्या नंतर महाराज त्या रावणाने कैलास पर्वताच्या खाली हात लावला आणि तो कैलास पर्वत उचलायला सुरुवात केली. उचलल्याच्या नंतर कैलास पर्वत डगडग करू लागला, हालू लागला. सर्व गण भयभीत झाले आणि भयभीत झाल्याच्या नंतर सर्व गण त्या शंकराकडे धावल्याने शंकराला म्हणू लागले देवा रावण आपला कैलासच घेऊन चाललाय. म्हणजे एवढा प्रताप कशाचा आहे त्याच्याकडे, एवढाच असणारी ताकद कशाची आहे त्याच्याकडे. सगळ्यात अनन्य भक्त होता तो रावण, सगळ्यात भगवान शंकराची भक्ती करणारा होता. भगवान शंकर म्हणले याच्याकडे माझ्या नामाची ताकद आहे, माझं नामस्मरण केलेलं आहे म्हटले. आणि ते नामस्मरण महाराज त्या नामस्मरणाच्या ताकदीच्या जोरावरती यांनी कैलास उचलला आणि उचलल्याच्या नंतर निघाला. पण महाराज ह्या सगळ्या जगांना भगवान परमात्मा सांगतात तुम्हाला जर हा कैलास आणि कैलासासंग मला जर जाऊन द्यायचं नसेल ना तर त्याच्याकरता तुम्हाला काय करावं लागेल, नामस्मरण करावं लागेल. म्हटले असं म्हटल्याच्या नंतर सगळे जण त्या ठिकाणी जमा केले आणि जमा केल्याच्या नंतर त्या कैलासावरती भगवान परमात्मा थांबावा, कैलास याच ठिकाणी थांबावा याच्याकरता सर्वजण त्या ठिकाणी भगवान शंकराचा षडाक्षर मंत्राचा जप करू लागले. महाराज सगळेजण म्हणू लागले ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सगळेजण त्या मंत्रामध्ये मग्न होऊ लागले, सगळ्या जणांना बोलवू लागलेले आहेत आणि सगळेजण त्या मंत्राच्या जय घोषामध्ये त्या ठिकाणी काय करतात,